common sense and this concept of context. So, but then now let's go into the spirit of the law and context and impact, right? So ते काय म्हणते, कॉमन सेन्स नुसार इट्स नॉट अ हँडबॉल. no defender would do this on purpose, right, with intent or being deliberate about putting their hand to give an easy penalty kick for this. हँडबॉल झाला होता फर्स्ट लेग मध्ये, तो हँडबॉल दिला नाही. त्याच्यावर म्हणजे फुटबॉल पंडित टॉपचा कोण असेल विचार करा ना, कोण असेल, मिका रिचर्ड्स आणि आपला टेरी ऑनरी म्हणतोय तो हँडबॉल होता. 4 years ago, when I talk about referees having common sense. I don't know if you remember. Oh, I when I definitely asked remember that that it would be great if the referees have common sense or whatever it was, or a penalty, and you said the law is the law. But today, which I don't mind, by the way, understand me well, I don't mind. But today, common sense comes in. When the law is the law, goes text. So the referee blows the whistle, pass it to someone, you put your hand on it. There is common sense on that. जर विसल वाजली, विसल नंतर तुम्ही जर बॉलला हात लावता, हँडबॉल आहे. इट्स हँडबॉल भाई, कॉमन सेन्स हँडबॉल आहे. रूल्स म्हणतात हँडबॉल आहे, लॉज म्हणतात हँडबॉल आहे. Because the biggest killer of modern day football is VAR, when someone's offside by a toenail. No, I'm saying so. If the law is the law, surely you have to uphold the law, regardless if it's common sense or not. इट्स हँडबॉल. जर तुम्ही रूल्स नुसार जाता, कधी फुटबॉलमध्ये तुम्ही कॉमन सेन्स यूज करायला लागले. कॉमन सेन्सचा काय यूज आहे? रूल्स लॉज त्याच्यावर फुटबॉल चालला पाहिजे. कॉमन सेन्स हे काय असतात? लॉ कशासाठी holds it and places the ball with his hand. That's a penalty. What can I say? I don't know. तुम्ही तर मग असं काही पण नियम काढाल, काही पण मनाने नियम बनवा फुटबॉलमध्ये. मॅच 30 मिनिटं संपली, कॉमन सेन्स. द ग्रेट वॉल ऑफ चायना आहे नाही, टाइमपास आहे. 7वा अजूबा त्याच्यात ते ऍड आहे नाही मला माहित नाही, पण द ग्रेट वॉल ऑफ ॲटलेटिको मद्रिद ऍड करा. बार्सिलोना आणि रिअल मॅड्रिड दोन्ही आपल्या टीम ला लिगाच्या चॅम्पियन्स लीग मधनं बाहेर गेल्या. सगळ्यांना माहितीये काय झालं काय नाही झालं. पण आहे ना, रेफरिंग डिसिजन्स विषयी मी बोलेलच. तुम्ही म्हणाला आता हा रडगाणं सुरू करेल बार्सिलोनाचं, की बार्सिलोनाच्या सगळ्या गोष्टी अगेन्स्ट गेल्या. जर मी त्या गोष्टीविषयी बोललो नाही तर भाई एक युट्यूबर होण्याचा फायदा काय बोलू मग मी? जर चुकीचं आहे तर चुकीचं आहे, बोललंच पाहिजे. ऍज अ बार्सिलोना फॅन माझ्या टीमच्या विरोधात गोष्टी गेल्या तर मी बोललंच पाहिजे. जर टीमच्या विरोधात नाही गेल्या, रिअल मॅड्रिडच्या विरोधात गेल्या पण चुकीच्या गोष्टी, तरी पण मी बोललं पाहिजे. ऍज अ न्यूट्रल फॅन पण मी हे बोललोच असतो की बार्सिलोनाच्या अगेन्स्ट प्रत्येक डिसिजन केलं रेफरीज. त्या गोष्टीवर आपण येऊच. पण त्याच्या अगोदर का सगळी चूक रेफरीचीच असते का? नसते. आपल्या टीमची पण चूक आहे ना. का कायम आपलाच प्लेयर, आपलाच लास्ट डिफेंडर कायम रेड कार्ड घेतो. हे एकदा नाही झालं, दोनदा नाही झालं, हे तिसऱ्यांदा झालं. एकाच सीझनला तिसऱ्यांदा कुबार्सी गेला, एरिक गार्सिया गेलाय. कायम होते, हे कायम होत आले. हे का होते? हॅन्सी फ्लिकची सिस्टीम खराब आहे का? का बार्सिलोनाच्या प्लेयर्सला समजत नाही का लास्टला रेड कार्ड का घेतात ते? लय वेळा वाटतं, खूप वेळा मनात येतं, एक गोल खाल. बार्सिलोनाकडे ती क्वालिटी भावांनो, की तुम्ही गोल खाल्ला आणि तुम्ही कमबॅक करून गोल माराल. तुम्ही तो गोल वाचवण्यासाठी रेड कार्ड घेता आणि एक प्लेअर डाऊन होतो बार्सिलोनाचा. 10 मॅन बार्सिलोना कशी खेळेल कोणत्या पण टीमच्या अगेन्स्ट? 11 प्लेयर्सच्या अगेन्स्ट 10 प्लेयर्स कसे घेतील? 1 मॅन डाऊन होता तुम्ही. मग वाटतं का घेतात हे रेड कार्ड? नाही घेतलं पाहिजे, पण सिच्युएशनच अशा असतात ना. कदाचित आपले डिफेंडर्स असतील की ज्यांना एक्सपिरियन्स नाहीये, एक्सपिरियन्स लॅक होतोय. पण गोष्ट ही आहे, एक्सपिरियन्स लॅक होतो, पण तुम्ही शिकत का नाही चुकीच्या गोष्टीतून? चूक करता त्यातून शिकत का नाही? हे पण आहे. हॅन्सी फ्लिक जी खेळतो ना हाय लाईन, त्याचा हाच इश्यू आहे. जर एखादा प्लेअर घुसलाच हाय लाईन, त्याने केली एक्सप्लॉइट आणि आला एम्बापे सारखा, तर रेड कार्ड पडणारच आहे. तुमचा थोडा टच झाला त्याला तो उडी मारणार, डायव्ह करणार. तुम्ही बघितलं सोरलोच झालं सेकंड लेग मध्ये, फर्स्ट लेग मध्ये पण डायव्ह केली होती. फर्स्ट लेग मध्ये जिओलियानो सिमिओनी स्वतः त्याला कंट्रोलमध्ये नव्हता बॉल, त्याच्या काहीच कंट्रोल नव्हतं त्याच्या बॉलवर. तो फ्लिक करत होता बॉल, तेवढ्यात आपलं कुबार्सी आला, बॅड लक होतं कुबार्सीचं आणि रेड कार्ड झालं. त्याच्याविषयी तर वेगळं बोलूच आपण. दुसरी गोष्ट, ह्या लेग मध्ये किती गोष्टी बार्सिलोनाच्या विरोधात गेल्या. हे रडगाणं नाही चाललंय, ही खरंच म्हणजे रेफरिंग क्वालिटी वाढली पाहिजे फिफाची आणि युएफा हे जेवढे पण गोष्टी यांनी लक्ष घातलं पाहिजे या गोष्टीकडे. ज्या पद्धतीने चॅम्पियन्स लीग किती मोठी लीग आहे, याच्यामध्ये भारी भारी टीम खेळतात. जर क्वालिटी टीम जी बेस्ट टीम आहे ती मॅच जिंकत नसेल, मी ॲटलेटिको मद्रिदला वर्स्ट टीम म्हणत नाही. भाई सिमिओनी ज्या दर्जाचा फुटबॉल खेळून घेतलाय आणि त्यांच्याकडून एंटरटेनमेंट नाही होत, मान्य एंटरटेनमेंट नाही होत, पण ते मॅच जिंकतायत. मॅच जिंकणं महत्वाचं असतं. प्रत्येक प्लेअर भारी खेळायला त्यांचा लोरेंटे क्वालिटी खेळायला. प्रत्येक पिच व प्रत्येक पोझिशनला तो प्लेअर दिसत होता. त्यांनी किती भारी खेळलाय ना, काय सांगायचं. पण त्या गोष्टीकडून सेकंड लेग कडे येऊ. सोरला तो जो रेड कार्ड फाऊल भेटला एरिक गार्सियाला,
थोडं टच होतं. सोरलात नुसतं हैवान आहे भावांनो. या हैवानाला पाडायला एरिक गार्सिया काही लय मोठा नाही. एका टचवर सोरलात आडवा झाला. आता इथं विषय येतो डॉक्सो जो रूल आहे आपला लास्ट डिफेंडर. तू लास्ट डिफेंडर जर असशील आणि तुझ्या पुढे डिफेंडर नाही कोणी तर सोरलतला अडवायला आणि सोरलतला तू फाऊल केलंय तर डिफेंडर नसल्यामुळे तू डायरेक्ट गोल ऑपॉर्च्युनिटी मिस करायला लावली सोरलतला म्हणून इट इज अ रेड कार्ड. पण त्यामध्ये दिसत होतं कुंडे येत होता. कुंडेने सोरलतला पेसमुळे सोरलतकडे पेस नाही. कुंडेने टॅकल केला असता बॉल काहीतरी केलं असतं इंटरव्हेन केला असता बॉल. पण जर दुसरा चान्स आहे की सोरलतने स्क्वेअर केला बॉल असता तर अल्वारेजला तर ओपन गोल होता तसा पण गोल मिस नसता झाला मग डायरेक्ट गोल ऑपॉर्च्युनिटी मिस करत होती ती त्यामुळे रेड कार्ड होतं. हे असं बोललं जाईल. आता हे इफ देनच्या गोष्टी आहे याच्यात आपण काय बोलू नाही शकत. ते पण सोडत जर तो पुश सोरलतवर केलाय तो फाऊल आहे डायरेक्ट गोल ऑपॉर्च्युनिटी मिस आहे. तसाच पुश सेम डॅनी ओल्मो पेनल्टी बॉक्सच्या आतमध्ये असताना लोरेंटे आणि कोकेने केला. कोके तर आडवा आलता पुढून आणि लोरेंटोने पुश केला. तर ते का नाही नव्हतं मग? ते नव्हतं का डायरेक्ट गोल ऑपॉर्च्युनिटी मिस केली? ती नव्हती का पेनल्टी? ती तर रेफरी अगेन्स्ट गेला बार्सिलोनाच्या. प्रत्येक वेळी अगेन्स्ट गेला बार्सिलोनाच्या. कोके फर्स्ट लेग मध्ये कोके मी बोललो नाही का ह्या गोष्टीवर फर्स्ट लेग मध्ये कोके ज्या पद्धतीने फाऊल केले होते त्याने 2 येलो होऊन त्याचं रेड कार्ड व्हायला पाहिजे होतं. ही मॅच कोकेने खेळली पण नव्हती पाहिजे. या पद्धतीने खेळायला होतं ती मागची मॅच तो. पण तो पण प्लेअर खेळताना दिसला ह्या मॅचला. म्हणजे विचार करा पुढची टीम 15 फाऊल कमिट करते आणि एक पण येलो कार्ड त्यांना मिळत नाही. ही कोणती रेफरिंग आहे? ही कोणती रेफरिंग आहे? सरळ सरळ बायसनेस आहे भाई ऍटलेटिको माद्रिदच्या बाजूला त्यांचा रेफरिंगचा. सरळ सरळ बायसनेस रेफरीने आहे ना बार्सिलोनाचं स्वप्न आहे ना घालून टाकलं डायरेक्ट. किती बार्सिलोना फॅन्सला वाईट वाटतं. किती फॅन्स जाऊ दे प्लेयर्सचं काय भाई. फर्मिन लोपेज काय खेळलेलं पोरग. तो हेडर जर गोल झाला असता कदाचित आपण युसीएल मध्ये आता पुढच्या स्टेपला म्हणजे सेमीफायनलला असतो. कदाचित डॅनी ओल्मोने ते लमिन यामालने 4 प्लेयर कट करून जे ड्रिबल करून आत आलता डॅनी ओल्मोला पास दिला होता ते डॅनी ओल्मोने गोल मारला असता. त्याने तर सिक्सर मारला हेलिकॉप्टर शॉट तो नसता मारला स्काय रॉकेट नसतं केलं तर कदाचित आपण थ्रू होऊन युसीएल मध्ये पुढे गेलो असतो सेमीफायनलला. पण हे कदाचितच्या गोष्टी आहे. इफ देन वाला चालत नाही फुटबॉलमध्ये जे झालंय ते झालंय आता. प्लेअर फ्रॉम बिहाइंड जर केस ओढली कोणी तर तो फाऊल आहे आणि इट इज अ व्हायलेंट कंडक्ट. हे फाऊल आहे. तर फर्मिन लोपेजला जो बूट बसलाय नाकावर त्याच्या चिथडे उडाले नाकाचे तो फाऊल नव्हता. कारण काय त्याने गोल स्कोअर केला म्हणजे स्कोअर करायचं ट्राय केला त्याच्यानंतर बूट लागला मग फाऊल नाही. अरे भाऊ म्हणजे असं केलं फाऊल आहे तोंड फुटलं तर फाऊल नाही. कोणते लॉ रूल्स आहे भाई हे फुटबॉलचे. हे रेड कार्ड्स हे तर फुटबॉल गेमचा हिस्साच असतात. त्याच्याविषयी आता काय बोललं जात नाही. हे ठेवू आपण बाजूला. पण आपलीच टीम का रेड कार्ड घेते हे पण आहे ना. दुसरी टीम इतके टीम आहेत त्या का नाही रेड कार्ड घेतात काही. आपण जर ऑफेन्सिव्ह खेळतोय हाय लाईन खेळतोय का नाही 2-2 आपण आलो होतो भाई मॅच मध्ये कमबॅक झाला होता आपला. काय हॅन्सी फ्लिकने हाय लाईन खेळतोय तर मिड ब्लॉक नाही खेळवला. लो ब्लॉक थोडी म्हणतोय खेळव लो ब्लॉक नको खेळू. आम्हाला पण भीती वाटते गोल खायची लो ब्लॉकमुळे. इकडे तर येतो बॉल गोल होऊन जातो. लो ब्लॉकला तर चान्सेस येतो 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 तर ज्यादा भीती आहे. रिअल मॅड्रिड फॅन्सला बघतो मी किती भीती वाटते. ते लो नाही खेळवत तरी भीती वाटते. मिड ब्लॉक खेळवला असता. मिड ब्लॉकचं कामच ते असतं 4-4-2 पुढून जरा प्रेस करायचं मिड ब्लॉकनी बॉल काढायचा लगेच गोल मारायचा. हॅन्सी फ्लिकनी जरा चेंजेस करायला पाहिजे कारण असं तर चॅम्पियन्स लीग नाही जिंकत आपण. अटॅक आपल्याला मॅच जिंकवतो पण डिफेन्स आहे ना ट्रॉफी जिंकवते. टाइमपास नाही बोलले कोण. टाइमपासची गोष्ट नाहीये. हे बोलायला काहीतरी डोकं लावलं असेल. डोकं खराब होतंय माझं ज्या पद्धतीचा गेम बघितला मी बार्सिलोनाचा. काय बोलायचं किती बोलायचं हे प्लेयर्स विषयी. प्लेयर मध्ये काबिलियत आहे भाई सगळं करायची. टीम मध्ये काबिलियत आहे तरी हारलोय. द ग्रेट वॉल ऑफ चायना आहे नाही टाइमपास आहे. सातवा आजोबा त्याच्यात ते ऍड आहे नाही मला माहित नाही. पण द ग्रेट वॉल ऑफ ऍटलेटिको मद्रिद ऍड ऍड करा. आर्सेनल आणि ऍटलेटिको मद्रिद हराम बॉलचे खतरनाक प्लेयर आहेत. जल्ला दे हा सिमिओनी त्यांचा. सिमिओनीकडे बघून चीड येते चीड. ग्रिजमन इतका तगडा प्लेयर भाई. ग्रिजमन म्हणजे माझा वन ऑफ द फेवरेट प्लेयर आहे. पण आता 2-4 मॅच बघून आहे ना मला चीड व्हायला लागली. आय हेट ग्रिजमन भाई. आय हेट ग्रिजमन ज्या पोस्ट आणि जे ट्रेंड बिंड फॉलो केले होते ना आपण बार्सिलोना फॅन्सने. मला तर वाटतं असे ट्रेंड फॉलोच करत जाऊ नका. स्टोऱ्या लावूच नका जिंकल्याशिवाय. आता बघितलं ना ऍटलेटिको मद्रिदने केलं कमबॅक. आपल्या ट्रेंडची तर पार मारली आणि काय बोलतंय काय दाखवतंय. ट्रेंड आपलंच ट्रेंड त्यांनी फॉलो केला. बनवलं त्यांनी पण प्रॉम्प्ट टाकला टाक आले त्यांचे पण फोटो. झाली ना इज्जत गेली. आणि लमिन यामाल हॅट्स ऑफ यू बॉय हॅट्स ऑफ यू. द बेस्ट प्लेअर इन द वर्ल्ड राईट नाऊ इज लमिन यामाल ह्या मॅच मध्ये पण भारी खेळला. लोक म्हणतील तुम्ही विचार करा 4v1 4 प्लेयर चढताय एका प्लेअरवर कसा बॉल काढेल तरी तिथून बॉल काढून डॅनी ओल्मोला दिलता. डॅनी ओल्मोनी चूक केली भाऊ. तो गोल पाहिजे होता. बार्सिलोना फॅन असणे ना हर्ट करतं. आपण इतक्या वर्षांपासून ह्या टीमला सपोर्ट करतो आणि ही टीम जिंकत नाही का रेफरीमुळे. यांच्यात क्वालिटी आहे क्वालिटी दिसली. काय नाही याच्याविषयी काय जास्त बोलायचं आता.
रेफरिंग ठेवू बाजूला. आपण रेफरिंग बाजूला ठेवून जर बार्सिलोनाकडे बघितलं तर किती चुका झाल्या. टीम चुका करते. किती भारी प्लेयर, किती भारी डिफेंडर तुम्ही आणा. जर तुम्ही अशी हाय लाईन खेळवली, नाही भावांनो, नाही. तुम्ही ऑन साइड करणार प्रत्येक प्लेयरला. लय प्लेयर असतात ऑफ साइड मध्येच उभे राहतात. ट्राय करतात ऑफ साइड मध्ये उभे राहतात. थ्रू बॉल येतो वरून दुसऱ्या प्लेयरसाठी. ते लगेच ऑन साइड होतात बॉलच्या मागे असल्यामुळे, लगेच ऑन साइड झाल्यामुळे त्यांना स्क्वेअर्ड पास येतो आणि गोल. लोरेंटेने तेच केलं. लुकमननी तोच गोल मारलाय काल. सेम थिंग सेम. मॅच जिंकून काय होतं रे? लेग जिंकायला लागते. आपण आउट ऑफ द चॅम्पियन्स लीग झालेलो आहोत आणि रिअल मड्रिडच्या गेमच्या विषयी बोलायचं तर रिअल मड्रिड आहे ना, ज्या पद्धतीने गेम बिल्ड केला, क्वालिटी होतं, मस्त खेळली रिअल मड्रिड, खूप भारी खेळली. तेच असतं, लक पण असतं. त्यांना पण रेड कार्ड जे कामाविंगाला भेटलं. मला नाही वाटत ते येल्लो होतं स्टार्टिंगचं, पण सेकंड येल्लो हार्श होतं जरा त्याच्यावर. पण आता काय करायचं, रेफरी त्यांच्या रिअल मड्रिड बरोबर पण तेच झाले. रेफरी रेड कार्ड आणि मग 2 गोल तर आले त्यांचे, सहज आले. ओलिसेचा लास्टचा गोल जो 94 मिनिटवर बँगर होता भाई. ओलिसेने सांगितलं मी कोण आहे. ओलिसे टॉप. किलियन एम्बापे भारी खेळायला, विनिशियस ज्युनियर फालतू खेळायला, फालतूतला फालतू प्लेयर आहे विनिशियस ज्युनियर, असं बोललं ना. ही मॅच बघून जर पहिल्यांदा कोणी ही मॅच बघत असेल तर सहज बोललं फालतूतला फालतू प्लेयर विनिशियस ज्युनियर आहे. 1v1 नाही जमलं त्याला. जॉनथन ताह, उपमेकॅनो दोघांनी विनिशियस ज्युनियरला पॉकेटमध्ये टाकले, पॉकेटमध्ये डायरेक्ट चेन लावून टाकली आता डायरेक्ट. आता विनिशियस ज्युनियर काय 2-4 दिवस बाहेर येत नाही. हे रडगाणं विनिशियस ज्युनियर जे पिचवर करतो ना, काय गरज आहे. किमिचला पुश करत होता 2-4 वेळा आणि परत म्हणतो आय वॉन्ट टू प्ले फुटबॉल. जर फुटबॉल खेळायचे तर खेळ ना भाई. का किलियन एम्बापेने एक पास तो विनिशियसला दिला असता, गोल असू शकत होता. किलियन एम्बापेचा येतो इगोमध्ये, विनिशियस ज्युनियरचा येतो इगोमध्ये. दोघं लेफ्ट साइड ऑफ द पिच खेळायला बघतात, त्यांना लेफ्टलाच खेळायचे. विनिशियसला कळत नाही एम्बापे कुठे. एम्बापे ऐवजी येतो तिथं रुडिगर सेंटर बॅक येतो, सेंटर फॉरवर्ड बनतो. विनिशियस ज्युनियर एम्बापे एकमेकाला ओव्हरलॅप होतात. दोघं पण लेफ्ट विंगर खेळतात. समजत नाही काय चाललंय रिअल मॅड्रिडचं. पण ह्या मॅच मध्ये आर्डा गुलर फर्स्ट मिनिट गोल, लॉंग शॉट टॉप, फर्स्ट फर्स्ट टच शॉट होता भाई, फर्स्ट टच आला, क्वालिटी. आर्डा गुलर सेकंड गोल फ्री किक, क्वालिटी. नॉयरच्या अगेन्स्ट गोल मारणं, क्वालिटी असतं काय. रफिनियाने केलं होतं, आर्डा गुलरने केले. आर्डा गुलर आहे ना, भारी प्लेअर बांधणारे बघत राहतो. वन ऑफ द बेस्ट होऊ शकतो मिडफिल्डर. म्हणजे रिअल मॅड्रिडच्या हिस्ट्रीतला बेस्ट मिडफिल्डर व्हायची त्याच्यामध्ये काबिलियत आहे, जे दिसतंय आता. ऑफेन्सिव्हली भारी मिडफिल्डर येतो. कामाविंगाने घाण केली आहे. रुडिगर यांनी काय केलं त्यांनाच माहिती. विषय येतो रिअल मॅड्रिड बार्सिलोना, दोनो भाई दोनो तबाही, घरचा रस्ता, डायरेक्ट मुक्काम पोस्ट स्पेन. आता ते दोन्ही पण मी बघितले, आता बस निघाल्यात. रिअल मॅड्रिडची बस निघाली. बार्सिलोना कालच प्लॅटफॉर्म बसून निघाले. तर बसनी निघाली रिअल मॅड्रिड, प्लॅटफॉर्म असतील कुठेतरी स्पेनच्या. आता जातील घरी, आरामात झोपा काढतील. आता काय, आता फक्त ललिगा. तिथे रिअल मॅड्रिडने ललिगा पण उडून टाकली. बार्सिलोना जिंकेल बहुतेक ललिगा. ललिगा काय माहिती आहे आपल्याला, ललिगाची क्वालिटी आणि चॅम्पियन्स लीगची क्वालिटी. ललिगामध्ये कोणत्या टीम आहेत का ज्या बार्सिलोनाचा हाय लाईनला असं एक्सप्लॉइट करून निघून जातात. इकडं प्रत्येक टीम एक्सप्लॉइट करते, कारण क्वालिटी टीम खेळतात चॅम्पियन्स लीग मध्ये. तर ललिगा जिंकणं मोठी गोष्ट नाही. 3च टीम आहेत ज्या भारी खेळतात. ऍटलेटिको तर 22 पॉईंट्स डाऊन आहे बार्सिलोनाच्या भाई. त्या टीम कडून बार्सिलोना एलिमिनेट होते कोपा देल रे मध्ये पण आणि चॅम्पियन्स लीग मध्ये पण. लाज वाटते काय बार्सिलोनाला. ऍज अ बार्सिलोना फॅन वाईट वाटतं, पण काय बोलायचं. रिअल मॅड्रिड फॅन्स तुमच्यासाठी पण वाईट वाटतं, पण काय बोलायचं. लास्टला जाता जाता विस्कायला वाचता विस्का काय पीस.